या खालिंग गावातील आणि हे शेलार परिवार, ह्या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी पार्वती शंकर शेलार आईसाहेबांचं मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे यशवंत दादा असतील, राजाराम दादा असतील, गजानन दादा असतील, विमलताई असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण शेलार परिवार अर्थात आईसाहेबांची नातवंड, पतवंड आणि त्याच्या पुढे जावंसं वाटतंय। कारण आताच मला या ठिकाणी बसल्यानंतर आईसाहेबांचे पणतू जावई, नात जावई आतापर्यंत ऐकलं होतं, पणतू जावई भेटले बरं का। म्हणजे बघा, आईसाहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं 86व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला, पण मुलांवर संस्कार करण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं। अर्थात आमचे यशवंत दादा, राजाराम दादा, गजानन दादा आणि विमलताई, नातवंडांच्यावर संस्कार करण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं। एवढंच नाही तर पतवंडांच्यावर सुद्धा संस्कार करण्याचं भाग्य, त्यांना मार्गदर्शन करण्याचं भाग्य आईसाहेबांना लाभलं बरं का। आणि आज कैलासवासी पार्वती शंकर शेलार आईसाहेबांचं प्रथम पुण्यस्मरण दिन आणि या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांचं नावच बरं काही सांगून जात आहे नाही का, नावच बरंच काही सांगून जात आहे ना, पार्वती शंकर शेलार नाही का। मला तरी वाटतंय बाबा पार्वती हे नाव भानसावरचं असेल बहुतेक आईचं नाही का, भानसावरचं नाव ठेवलं जायचं ना, आता ठेवतात का? हा, बरली वरात येते नाही का, त्यावेळेला एकदा त्या वधूचं आगमन होतंय, ते मापट ओलांडून आतमध्ये लक्ष्मीच्या रूपाने नाही का, आणि मग एकदा काय ते बाणसाजवळ गेल्यानंतर ते भांडी वगैरे असे काय ठेवलेले असतात नाही का, बाबांना सगळं माहिती असेल ते, आणि मग त्या ठिकाणी नवरदेवाचं नाव असेल त्या नावाला साजेचं नाव ठेवलं जातंय नवरी मुलीचं, आणि मग घरातली त्या नावाने हाक मारत असतात। आता इकडे बाबांचं नाव शंकर होतं बरं का, आता पार्वती जर पूर्वीपासून असेल तर योगायोग समजावं, अन्यथा मी तर म्हणेन की बहुतेक हे भानसावरच नाव असेल आईसाहेबांचं नाही का, म्हणायला हरकत नाही। असो, तर खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे ही माणसं राहिली, वागली, जगली, तसं कार्य केलं आणि त्याप्रमाणे कार्य केल्यामुळे बरं का आज त्यांची मुलं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करताना दिसतात, समाजामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे कार्य आहे, नातवंडांचं चांगल्या प्रकारे कार्य आहे। सुस्वभावी आणि सुसंस्कारित असलेला हा शेलार परिवार आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्याकडे जे चांगली कर्म असतात, चांगले विचार असतात, हे विचार, ही चांगली कर्म म्हणजे आपल्याला आपल्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे बरं का। तुमच्यासाठी पैसा, अडका, धन संपत्ती, दौलत किती कमवून ठेवले याच्याशी गरज नाही। तुमच्याकडे असलेले जे चांगले विचार आहेत ना, चांगली कर्म आहेत ना, चांगले गुण आहेत ना, तुम्ही चांगले वागताय, जगताय, ही खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांनी दिलेली आपल्याला सगळ्यात मोठी श्रीमंती आहे बरं का। कारण काय माहितीये का, आज या कलियुगामध्ये पैशाची श्रीमंती सहज मिळेल, कमी मार्ग आहेत का? अनेक मार्ग आहेत। पैशाने मनुष्य सहज श्रीमंत होतो आणि खरं सांगू का, प्रत्येकाची धावपळ पण त्यासाठीच आहे बरं का। पैशाने श्रीमंत सहज मनुष्य होतो, पण विचाराने श्रीमंत जर व्हायचं असेल तर आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या आई वडिलांचं मार्गदर्शन, आमच्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि संतांची कृपा असायला लागते, त्यावेळेला मनुष्य विचाराने श्रीमंत होत असतो। जो मनुष्य विचाराने श्रीमंत आहे ना, त्याचे पुण्य स्मरण झालं जात आहे, पापाचं स्मरण नाही, हा पुण्याचं स्मरण बरं का। एकदा माणूस निघून गेला ना की आम्ही त्याची आठवण करत असतो, त्याचं स्मरण करत असतो, तो कसा जगला, कसा वागला, त्याने कशी कर्म, कसं कार्य केलं त्याचं आम्ही स्मरण करत असतो। त्याला अर्थात पुण्याचं स्मरण म्हटलं पाहिजे नाही का, पुण्याचं स्मरण म्हटलं जात आहे।
आता या ठिकाणी भगवंत म्हणतात तुम्ही मला मन अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे काय? निवेशिस्सी मयव आता रुद्वन संशय. त्यासाठी आम्ही काय करायचंय? मयव मनादत्स्व मय बुद्धी निवेशय निवेशिस्सी मयव आता रुद्वन संशय. आता खऱ्या अर्थानं आम्ही सुरुवातीला देवाची ओळख घेतली पाहिजे. ज्याच्या ठिकाणी मन अर्पण करायचंय आम्हाला, ज्याच्या ठिकाणी बुद्धी अर्पण करायची, बुद्धी स्थिर करायची आहे, नाही तो देव कसा आहे? शब्द अक्षर दोनच आहेत, एकच शब्द आहे. देव किती छोटा आहे, पण संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. संपूर्ण विश्व समाविष्ट आहे त्याच्यामध्ये. ह्या चराचरामध्ये आम्हाला सृष्टीमध्ये जे दिसतंय, ज्याचं दर्शन होत आहे ना, जे पाहायला मिळतंय ना, त्याचा निर्माता तो देव आहे. नुसता निर्माता नाही, त्याला सांभाळणारा, त्याला सामर्थ्य देणारा, त्याला बळ देणारा तो देव आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जे जगाते चालिता. बरं का? आता तो देव कुठे आहे? त्याच सृष्टीमध्ये आहे. जे निर्माण केलंय ना, तिथेच निर्माता आहे. पण आम्ही काय करतोय माहितीये का? निर्मात्याला शोधण्याऐवजी, निर्मात्याची ओळख घेण्याऐवजी निर्माण केलंय त्याच्यातच अडकून बसतोय. बरोबर आहे की नाही बाबा? त्याला म्हणतात मायेचं जाळ, त्याला म्हणतात देहबुद्धी, त्याला अज्ञान म्हणतात, भ्रम म्हणतात त्याला. बरं का? त्याच्यातच आम्ही अडकून बसतोय. खर तर निर्माण जे केलंय ना, तो निर्माता त्याच ठिकाणी आहे. निर्माण केलंय त्याच ठिकाणी निर्माता आहे. फक्त आम्हाला शोधता आलं पाहिजे, आम्हाला पाहता आलं पाहिजे. काय झालं माहितीये का? एका राजाने असं 7-8 माळी महाल बांधलं. बरं का? 7-8 माळ्याचं असं मोठं अवढव्य असं, अगदी खूप एकरमध्ये, खूप जागेमध्ये, खूप मोठ्या जागेमध्ये असं मोठा महाल बांधला, जवळजवळ 7-8 माळ्याचं. बरं का? आणि मग काय केलं? त्या प्रत्येक माळ्यावर वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था केली. माणसाला आवडणारी सगळी मनोरंजनाचं कार्यक्रम, त्याच्यानंतर काही खाण्यापिण्याचं असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचं बरंच काय त्या 7ही माळांवर काय केलं? निर्माण केलं. त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रकारे काय केलं? ती व्यवस्था केली त्या राजाने. आणि स्वतः त्या शेवटच्या माळावर जाऊन राहिला, शेवटच्या माळावर, शेवटच्या मजल्यावर जाऊन राहिला. आणि मग संपूर्ण त्या राज्यामध्ये त्या प्रजेला सगळीकडे एक दवंडी दिली. या 7-8 माळ्याचा जो काही महाल आहे, या महालामध्ये राजा आहे, वरच्या माळ्यावर आहे. जो कोणी राजाला शोधील, जो कोणी राजापर्यंत पोहोचेल, राजानं सांगितलंय तो पुढचा राजा असेल, पुढचं राजपद त्याला असेल. बरं का? अशा प्रकारे त्या ठिकाणी ते दवंडी दिली. आता राजाने पहिल्या महालापासून व्यवस्थाच अशी केली होती माऊली, की जो जायचा ना, तो तिथे गुंतून राहायचा. मी कशासाठी आलोय, काय करायचंय, माझा उद्देश काय, मला काय साध्य करायचंय, सगळं विसरून तो त्या तिथेच गुंतून जायचा. असे बरेच आले, असे बरेच गुंतून राहिले. बरेचसे म्हणजे कित्येकांनी प्रयत्न केला, फार फार 2ऱ्या-3ऱ्या माळ्यापर्यंत गेले, पण त्यांच्या आवडीचं भेटलं की गुंतून राहायचे. काही 4थ्या-5व्या माळ्यापर्यंत गेले, पण त्यांच्या आवडीचं काही ते दिसलं बस की ते गुंतून राहायचे. कोणालाही राजापर्यंत जाता आलं नाही. पण एक विवेकी होता, त्याच्याबरोबर त्याच्याकडे वैराग्य होता. बघा, हा राजापर्यंत तोच पोचतो जो विवेकी असून वैरागी आहे. तो त्या महालामध्ये प्रवेश करताना त्याने स्मरण ठेवलं, मला राजाला शोधायचं आहे. माझं आद्य कर्तव्य काय, मला साध्य काय करायचंय. जो विद्यार्थी शाळेत जातानाच त्याच्या स्मरणामध्ये असतंय ना, मला काय साध्य करायचंय, मला पास व्हायचंय, मला पुढच्या वर्गात जायचंय, आणि पुढच्या वर्गात जायचंय म्हणून जो प्रयत्न करतो ना, तो बरोबर पुढच्या वर्गात जातो अभ्यास करून. बरं का? पण माझं कर्तव्य काय आहे, ते कर्तव्य विसरून पुस्तकं बाजूला ठेवून जो सतत मोबाईल घेऊन गेम खेळतोय ना, सतत मोबाईल घेऊन रील्स पाहतोय ना, त्याचं ध्येय बघा काय असतंय, त्याला काय साध्य करायचं असतंय ते विसरूनच जातो.
बरं का. तसं इकडे काय झालं माहितीये का, त्या राजाला शोधायचं म्हणून तो विवेकी आणि वैरागी, बरं का, त्या ठिकाणी ज्या वेळेला तो प्रवेश केला त्याच वेळेला त्याच्या स्मरणात आलं, त्याने स्मरणात ठेवलं की मला साध्य करायचं आहे, मला राजाला शोधायचं आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही माळ्यावर काहीही न पाहता पाहिलं की मनाला आवडत आहे, बरं का. किती जरी आम्ही नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला ना, ज्यांना डॉक्टरांनी मुळीच गोड बंद केलंय ना, ते तोंडाने नाही पण मनाने खाऊन मोकळे होतात. काय समजतंय? कमीत कमी कधीतरी पंक्तीमध्ये जिलेबी आली ना का त्यांची परत करायला जरा जीवच येत आहे ना, जीवावरच येत आहे. खाल्ली असती रे, पण डॉक्टरांनी बंद केले ना, खाल्ली असती ह्याच शब्दामध्ये तुम्ही खाऊन मोकळे झालात. काय समजतंय? एकदा दृष्टीस पडलं ना की नाकारायचं ठरवलं तरी माणसाची वृत्ती, माणसाची बुद्धी, माणसाचं मन तिथे जाते, नाकाराचं ठरवलं तरी. म्हणून मग त्याने काय केलं, एक मला साध्य करायचंय, काय मला राजाला शोधायचं आहे, मला राजापर्यंत पोहोचायचं आहे. आणि एक स्मरणात ठेवलं, जर राजापर्यंत पोहोचलो ना तर पुढच्या काळामध्ये हे सगळं माझंच आहे, कारण त्याला राजपद मिळणार आहे. गेला 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 कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीत न अडकता राजापर्यंत गेला आणि राजा झाला, बरं का, राजा झाला. आम्हालाही या जीवनामध्ये नरदेह त्याच्यासाठीच मिळालेला आहे. जो निर्माता आहे ना, जे निर्माण झालंय त्याच्याच अडकायचं नाही. जर निर्माता आहे ना त्याला आम्हाला शोधायचं आहे, निर्मात्याला शोधायचं आहे. ज्याने निर्माण केलेलं आहे त्याची ओळख आम्हाला घ्यायची आहे. त्या देवापर्यंत आम्हाला जायचंय, त्या देवाची ओळख आम्हाला घ्यायची. पण नेमकं झालंय काय आमचं? आम्ही देवाचं करतो हे कार्यकरण भीतीपोटी. 80% माणसं परमार्थ भीतीपोटी करतात. 80% उपवास नवस करणारी माणसं जी आहेत ती 80% जवळजवळ भीतीपोटी करतात. बरोबर आहे की नाही? भय असतंय ना अंतःकरणामध्ये, काहीतरी कसलं तरी भय असतंय. राहिलेली 10% यांनी त्यांनी सांगितलं हे तो करतोय म्हणून करतात, आणि राहिलेली 10% देवाचं कार्य घडावं, देशाचं कार्य घडावं, धर्माचं कार्य घडावं म्हणून करतात. फक्त 10%. त्याच्यामध्ये आपला नंबर लागतो की नाही देवाला माहिती आणि आपल्याला माहिती. तुम्ही माझं नाही सांगू शकत, तुमचं मी नाही सांगू शकत, बरं का. आता आम्हाला जर त्या राजाला शोधायचं, आम्हाला जर त्या देवाला शोधायचंय, तर आम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे? जे दिसतंय ना त्यात न अडकता, दृश्याकडे न पाहता, त्या दृश्याला निर्माण करणारा जो अदृश्य आहे ना त्याची ओळख घेतली पाहिजे, आहे की नाही? आम्ही अडकतोय कशामध्ये? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट मायेचं जाळं. आता मायेचं जाळं हे कोण तयार करताय? आपलं आपण तयार करतोय का लोक आपल्यासाठी तयार करतात? आपण प्रवासी आहोत, बरं का. आणि प्रवासी आहोत तर मग एक स्मरणात ठेवायचं आहे, एक दिवस आपल्याला जायचं आहे का. वस्ती करा वस्ती आला तो तिथेच राहतो का? एखादा आला प्रवासी आपल्याकडे वस्तीला, त्याला झोपल्याबरोबर स्मरण असतंय झोपेपासून, सकाळी लवकर उठून मला निघायचं, सकाळी लवकर उठून मला जायचं आहे. एकदा सकाळी उजाडलं ना, उजाडल्याबरोबर तो लगेच निघून जातोय का. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. आमच्या अंगणामध्ये पक्षी येतात, 2-4 दाणे काय पडले असतील ते वेचतात आणि निघून जातात. ते काय गुंतून राहतात का? दुर्भाग्य आहे, माणूस गुंतून राहतो. पक्षी गुंतून राहत नाही, माणूस गुंतून राहतो, हे दुर्भाग्य आहे. त्या प्रवासामध्ये आम्ही सुरुवातीला एकट्याने प्रवास करत असतो. जोडीला कोणी आणले का बरोबर? चल रे बाबा मला तिथे करमेल नाही, करमेल, जरा जोडीचा चालतो. एकटाच आलाय ना. एकट्याने प्रवास करत असतो आम्ही. त्या प्रवासामध्ये आम्हाला पहिली मिळते धर्मपत्नी. त्या प्रवासामध्ये आम्ही पुढे प्रवास करत असताना आम्हाला मिळतो मुलगा मुलगी. त्या प्रवासामध्ये आम्ही पुढे प्रवास करत असताना आम्हाला मिळते सून जावई. एकच नातं जोडलं जातंय, सुनेचं सुनेचं. पण त्या सुनेच्या नात्यापासून किती नाती तयार होतात बरं? व्याहीवीन कधी आली? सून आली म्हणून, बरं का.
मुलाचा मेहुणा, मुलाचा साडू, अजून बरच 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 काय काय किती. एक माणसाचं नातं तयार झालं ना की त्याला कमीत कमी 10 नाती सांभाळावी लागतात. कमीत कमी 10, त्याच्यापेक्षा जास्त पण कमीत कमी 10. आता इथे आई साहेबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोण कोण आलंय बरं? सगळेच आलेत. पण तू जावई, मी एक सांगतो तुम्हाला, म्हणजे बघा, मुलगीच ना, आईची मुलगी ना, मुलीची मुलगी ना, आणि त्या मुलीची मुलगी, बरोबर आहे की नाही? आईची मुलगी, त्या मुलीची मुलगी, आणि त्या मुलीची मुलगी तिचा जावई म्हणजे त्या मुलीचा नवरा. बरोबर? मुलं असतील मुलं, त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक. बरं, हा प्रवास करत असताना आम्हाला हे सगळं मिळालं पाहिजे. मुलं बालं आहेत, आहे की नाही? जे कार्य आम्हाला भगवंताने लावून दिलेलं ते कार्य आम्ही करायचंच आहे. फक्त हे सगळं कार्य करत असताना आम्ही काय करतोय माहितीये का? जे निर्माण केलंय त्याच्यामध्ये अडकतोय, निर्मात्याला पाहत नाही. हे दुर्भाग्य आहे, बरं का? निर्मात्याला पाहत नाही. आता विषय काय माहितीये का? मग आम्हाला पुढच्या प्रवासामध्ये कोण मिळतात? नात नाही का? असे अनेक मिळत असतात. आता हा प्रवास असा आहे ना दादा, की ह्या प्रवासामध्ये मध्येच कधी कोणाला उतरावं लागेल सांगू शकत नाही. मध्येच कधी कोणाचा प्रवास थांबेल सांगू शकत नाही. काही वेळेला आम्ही पाहतोय माऊली, आजोबाच्या आधी नातूला जाणं होतंय. अनेक ठिकाणी आपण पाहतोय, बरं का? काही वेळेला बापाच्या आधी मुलाला जाणं होतंय. कधी कोणाला कुठल्या वेळेला उतरावं लागेल, कधी कोणाला कुठल्या वेळेला कोणतं स्टेशन कोणाचं येईल सांगू शकत नाही. फक्त ते स्टेशन येण्याच्या आधी आमची तयारी पाहिजे. स्टेशन तर येणारच आहे, प्रत्येकाला उतरावंच लागणार आहे. कुठे ना कुठे आपला प्रवास थांबणारच आहे, बरं का? मग आम्ही काय करतो? हे प्रवासी जे आम्हाला मिळतात ना, त्यांच्यात आम्ही गुंतून राहतो. मुलाची व्यवस्था करणं बापाचं कर्तव्यच आहे. मुलाचं संगोपन करणं, मुलाला माया देणं, मुलाला मार्गदर्शन करणं हे बापाचं कर्तव्यच आहे ना. तर बरं का, हा हे आहे महत्वाचं, मायेचं जाळ. हा, तर कोणत्या वेळेला कधी कोणाचा प्रवास पूर्ण होईल सांगू शकत नाही. फक्त तो प्रवास पूर्ण होण्याच्या आधी आमची तयारी आम्हाला करायची, बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर आम्ही आमच्या प्रवासामध्ये स्वतःचा विचार काय करतो माहितीये का? आम्हाला 100 वर्ष आयुष्य, बरोबर आहे की नाही? शास्त्रामध्ये आपल्याला या नरध्याला किती वर्ष आयुष्य दिलंय? 100 वर्ष. मिळतंय का हो तेवढं? मिळतंय? आता आम्ही आमचा प्रवास करत असताना या भ्रमामध्ये येतोय की आम्हाला 100 वर्षापर्यंत आमचा उतरण्याचं स्टेशन येणारच नाही. तोपर्यंत आमची तयारीची काय हेच नाही ना. तयारीची म्हणजे आम्ही त्याचा व्यवस्था करतच नाही ना, त्याचा विचारच करत नाही ना आम्ही. संतांमध्ये आणि आमच्यामध्ये हाच फरक आहे. ज्या वेळेला प्रवास सुरू झाला ना, त्यावेळेपासून संतांनी तयारी ठेवलेली आहे, बरोबर आहे की नाही? संतांनी ज्या वेळेपासून प्रवास सुरू झाला त्यावेळेपासून तयारी ठेवलेली आहे. कधी येऊ द्या, कारण माहेरी जर जायचं आहे तर कुठल्या मुलीला आनंद होणार नाही. माहेर म्हटल्यानंतर कुठल्या मुलीला आनंद होणार नाही. बरं, तिथे काय मिळतंय काय नाही ते तिचं तिला माहिती. झोप मिळते हे महत्वाचं आहे. म्हणजे अर्थात माहेरी जर जायचं तर आनंदच होणार आहे ना. आणि इथे आम्ही सुद्धा तिथूनच आलेलो. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी, बरं का? आणि आम्हाला तिथे जर जायचं आहे तर आम्ही आधी तयारी केली पाहिजे, आमची तयारी केली पाहिजे. बरं, मग आम्ही कुठे अडकतोय, आम्ही कुठे गुंततोय? हे मायेचं जाळ झालं. मुलांची व्यवस्था वडिलांनी केली पाहिजे, आई वडिलांची सेवा मुलांनी केली पाहिजे. घरामध्ये आपण आपल्या अधिकाराप्रमाणे राहिलं पाहिजे. जी जबाबदारी आपल्यावर आहे ना, ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं, याला धर्म म्हणतात, याला धर्म कार्य म्हणतात बाबा, बरं का? धर्म कार्य करत असताना जी जबाबदारी आपल्यावर आहे ना, ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, याला धर्म कार्य म्हणतात. आता महत्वाचा विषय असा आहे, त्याग कोणासारखा असावा?
शास्त्राप्रमाणे विचार केला, संतांप्रमाणे त्याग असावा. त्याग जर कुठल्या गोष्टीचं करायचंय तर आम्ही संतांचा आदर्श घेतला पाहिजे, आम्ही संतांचा विचार केला पाहिजे. पण तात्पुरता जर आम्हाला आमच्या घरापुरता जर विचार करायचे आहे किंवा आम्हाला आमच्या ह्या दृष्टीने जर पाहायचं आहे त्याग कोणासारखा असावा, तर आम्ही महिलांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. काय समजतंय? एका पतीसाठी आई वडिलांचा त्याग, घरादाराचा त्याग, मैत्रिणींचा, मित्रांचा, खाण्यापिण्याचा, आवडी निवडीचा त्याग फक्त महिलाच करू शकतात, फक्त स्त्रीच करू शकते. समर्पणाची भूमिका आमची कशी असावी त्यासाठी सुद्धा एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे महिला आहे. समर्पण. पतीच्या सुखात सुख मानणं, पतीच्या दुःखात दुःख मानणं, पतीच्या आवडी निवडीप्रमाणे आम्ही राहणं. आमची आवड निवड तिथे महत्वाची नाही. तिला पतिव्रता म्हणतात. काय म्हणतात तिला? पतिव्रता. आता आम्हालाही जर इथे देवाचं कार्य करायचं आहे, देवाची जर ओळख घ्यायची आहे, तर पहिली गोष्ट आहे आम्ही कशाचा तरी त्याग केला पाहिजे. एक पत्नीला जर पतीचा व्हायचा असेल, पतीची जर होऊन राहायची असेल, पतिव्रता म्हणून जर कार्य करायचं असेल तर तिला त्याग करावा लागतो की नाही? मग साधं उदाहरण आहे, एका पतीचं व्हायचं असेल तर पत्नीला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. आम्हाला जर देवाचं व्हायचं असेल तर आम्हाला त्याग करायला लागणार नाही? त्यागाची भूमिका आमच्याकडे नको. जे आम्ही जवळ केलंय ना, ज्याच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालंय ना, ज्याच्या विषयी आमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण झाले ना, वेळ पडला तर त्याचा त्याग करता आला पाहिजे. वेळ आल्यावर त्याचा त्याग करता आला पाहिजे. आम्ही घरात राहायचं आहे, आम्ही संसार करायचा आहे. उलट आरती संत म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. संसार करत असताना आदर्शयुक्त संसार आम्हाला करायचा आहे. आमचा आदर्श इतरांनी घ्यावा. ज्या घरामध्ये शांतता असते ना, त्या घरामध्ये देव सगळ्या प्रकारच्या वस्ती करत असतात. शांतता. बरं का? मंदिरामध्ये वेगळं काय असतंय हो? मंदिरामध्ये वेगळं काय असतंय? आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती उचलापट जर असेल, सासू सुनाचं संपलं का, मुलाचं बापाचं चालू झालं, त्यांचं संपलं का, भावाभावाचं चालू झालं, त्यांचं संपलं का, बहिणी बहिणींचं चालू झालं, नुसतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर अशी अवस्था असेल ना, तर त्या घराचा तुम्ही विचार करा काय अवस्था असते ती. आपण स्वतः प्रचिती घ्या काय अवस्था असते ती. म्हणून घरामध्ये आम्ही कसं राहिलं पाहिजे? अगदी शांत राहिलं पाहिजे, शांतता ठेवली पाहिजे आमच्या घरामध्ये. आणि तसं जर राहायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाने जो अधिकार आपला आहे, जे आपल्या वाट्याला आलेली कर्म आहेत ती प्रामाणिकपणे करणं. पत्नीने जर प्रामाणिकपणे पत्नीची कर्म केली, पतीने जर प्रामाणिकपणे पतीची कर्म केली, आई वडिलांनी जर प्रामाणिकपणे त्यांचे संस्कार, त्यांचं मार्गदर्शन जर त्यांनी केलं, मुलाबालांनी जर प्रामाणिकपणे आई वडिलांची सेवा केली, जे काही आपल्या वाट्याला येतील ती कर्म केली, तर मला सांगा त्या ठिकाणी सुख आणि समाधानाला तोटा असेल का? तोटा असेल? कमतरता जाणवेल त्या ठिकाणी सुख समाधानाची. ज्या घरात देवासारखी माणसं नांदतात ना, त्या घरात एवढं कशाला, आम्ही पहिले अशा बालांच्यावर त्या म्हणी वाचलेल्या आहेत, दया क्षमा शांती. तुम्हाला पण होतं वाटतं माहिती, तेथे देवाची वस्ती. बरोबर आहे की नाही बाबा? काय दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती, नव्हे नव्हे देवची वस्ती, देवची वस्ती. बरं का? दया क्षमा शांती, तेथे देवची वस्ती. देवाची वस्ती होतं ना, देवाची. तो एक काना आपण काढून टाकू आता, नाही का बाबा? देवाची वस्ती, नाही का? आणि म्हणून मग त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे माणूस अडकतोय, निर्माण जे झालंय त्याच्यामध्ये निर्मात्याची ओळख घेत नाही. दुसरं अजून कशा कशात अडकतोय? आता मायेचं जाळ जर आपण बघितलं तर कोण कोणाचा पिता जगे या माता, ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आपले इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले, घरी कास तो धर्माची. बरं का?
त्याच्या पुढे काय मांडलेलं आहे, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून, बंधू कुणाची बहीण कुणाची कोण कोणाचे सगळे, मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. तर पुढची गोष्ट काय की आम्ही कशामध्ये अडकतोय, ज्याला जसा संघ झाला त्या संगतीने जे त्याच्याकडे विचार निर्माण होतात त्या विचारामध्ये तो अडकतोय. जसा संघ झाला तसा, बरोबर आहे की नाही. कुडी वाढे, आता जसा मनुष्य वाढत जातो तशी सद्बुद्धी का दुर्बुद्धी, बरं का, दोन्हीपैकी काहीतरी एक वाढते त्याच्याकडे, त्याला जसा संघ असेल तसा. हल्ली माणूस जर पाहायला गेला ना तर डॉक्टर स्वतः सांगत असताना सुद्धा काही गोष्टींचा त्याग करत नाही, मरणाला तयार होतो. आहे की नाही बाबा. आता एक 2 दिवसापूर्वीच धडधाकट माणूस, अगदी म्हणजे माझ्या वयाचाच, जावं लागणार नाही असं नाही, मलाही 15-20 मिनिटात काय आणि अजून काय कधी येईल सांगू शकत नाही, नाही का बाबा. ते काय सांगू शकतो का आपण, पण आपल्याहून आपण हानी करून ज्या वेळेला निघून जातो ना त्यावेळेला स्वतःची हानी तर करतोय, पण आपल्या घराची, आपल्या मुलाबालांची, आपल्या संसाराची हानी आपण करत असतो. आणि ती खंत शेवटपर्यंत आपल्या घरातल्यांनाही राहते, आपल्या नातेवाईकांनाही राहते, बरं का. त्या पद्धतीने त्याला काय झालं माहितीये का, मागे खूप ड्रिंकिंग करायचा तो, खूप प्यायचा, त्याच्यानंतर मग काही सडलं काय आतमध्ये, त्याच्यानंतर त्याला ऍडमिट केलं, दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की झालं ते आता झालं, थोडाफार काही आयुष्य राहिलाय, ते जर तुला व्यवस्थितरित्या आनंदात जर जगायचं असेल तर आता बाबा तू सोडून देते, प्यायची सोडून दे, तर तुला पुढचं आयुष्य मिळेल, नाही तर मग आम्ही सुद्धा तुझी गॅरंटी देऊ शकत नाही. आता घाबरून त्याने 1-2 महिना काढला कसा तरी, पण पुन्हा शेवटी हल्दी आल्याच ना शेजाऱ्यांच्या काही, नातेवाईकांच्या काही, याचं त्याचं, मग ते एकदा मित्रांमध्ये गेला का मग मित्र पण बोलतात कोण जगाला आलाय रे. आणि असे मित्र कधीच जवळ ठेवायचे नाही. त्याच दिवशी आपल्यासाठी ते कोण जगाला आलं रे म्हणजे आपल्याला कशासाठी उपदेश करतात, ते जगाला का मराला, मग आपल्यासाठी गेले ना ते. असे किती जरी मिळाले तरी काही फायद्याचे नाहीयेत, कितीही मिळाले तरी फायद्याचे नाहीयेत. आणि मग पुन्हा त्यांनी सुरुवात केल्यानंतर घरचे हैराण झाले, इकडून औषधान तिकडून औषधान. त्या डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्यांनी हात पण नाही लावला, हातही लावला नाही. त्यांना समजलं का हा पेशंट आपला जुना आलेला आहे, त्यांनी सांगितलं आमच्याने होणार नाही, तुम्ही पुढे घेऊन जा, बरं का. आता पुढे घेऊन जायचं म्हटल्यानंतर मग त्यांनी घरी आणला, इकडून औषधान तिकडून औषधान. आणि अशा वेळेला काय होतंय, एकदा मनुष्य अडकला गेला की कोणी काहीही सांगावं, कसलीही मुळी दिली तरी पण ते खायला तयार होतात, द्यायला तयार होतात, कसा तरी फरक पडो, बरोबर आहे की नाही. आणि मग असं सगळं झाल्यानंतर न ऐकल्यामुळे, बरं का, आणि ती मंडळी पण लई विचित्र हो बाबा, घरात असताना पण नारळात दारू आणून द्यायची त्याला, घरातल्याला माहित नाही. तो झुंगाचा तेव्हा औषध पाहून झुंगतो कसं काय, मग तेव्हा त्यांना कळलं का अरे अमुक अमुक आला होता, त्यांनी काम केला बरोबर. मारायला सगळेच आहे तो, तुम्हाला व्यसनाधीन करायला सगळं जग आहे, व्यसन मुक्त करायला फक्त संत आहेत, बरं का. व्यसन मुक्त करायला फक्त संत आहेत. गेला तो माणूस बिचारा, पण गेल्यानंतर शेवटी घरादाराला एक दुःख देऊन गेला ना, बरं का, दुःख देऊन गेला. महत्वाचा विषय काय माहितीये का, त्याही गोष्टींमध्ये आम्ही अडकतोय. आता आपला काय होता विषय, 7 माळ्याची महाल त्याने तयार केला, पण पहिल्या महालापासून त्याने, पहिल्या माळ्यापासून त्याने काय केलं, ज्यांना जे आवडतंय ते त्यांना तिथे निर्माण केलं. मग जो माणूस जिथे जायचा तो तिथेच अडकून बसायचा ना. ज्यांना नाच गाणं आवडतंय ते कीर्तनाला प्रवचनाला येऊन बसतील काय, इथं त्यांना सांगावं लागतंय बसा बाबा सुरू करू आपण, पुढे सरा बाबा जरा पुढे सरा, नाही का. नाटकाच्या ठिकाणी चित्रपट पाहायला गेल्यानंतर माणसाला सांगायला लागतंय पुढे सरा, उलट पुढे जागा मिळेल म्हणून आधी जाऊन बसतात बाबा अर्धा तास, पुढे जागा मिळावी म्हणून रुमाल टाकून बसतात. मला आतापर्यंत माऊली रोजची प्रवचनं चालू आहेत, पण एकही माणूस असा कधी भेटला नाही की रुमाल टाकून गेलाय, हे माझी जागा आहे हा, आणि असा भेटला तर नक्की त्याचं दर्शन घेईन मी, बरं का. ज्या दिवशी ती वृत्ती आमची प्रवचनात निर्माण होईल ना त्या दिवशी आमच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्यामध्ये बदल झाला पाहिजे ना, आमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे ना. आमची ओढ जेवढी विषयांकडे आहे ना, विकारांकडे आहे ना, वासनेकडे आहे ना, व्यसनाकडे आहे ना, तेवढी ओढ ज्या दिवशी आमच्या आध्यात्मिक क्षेत्राकडे निर्माण होईल ना त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
बरं आम्ही किती गुंततोय त्या विषयामध्ये, आम्ही कशासाठी गेलोय हे पण विसरून जातोय. उत्तरकार्यानं आलेल्या माणसांनी ज्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आले त्या माणसाविषयी बोलावं. आपल्याकडून काही अपेक्षा नसते, कमीत कमी जलदान करताना तरी महामृत्युंजय मंत्राचा जप करावं, ओम नमः शिवाय तरी म्हणावं, तेवढा वेळ नामस्मरण तरी करावं. एवढंच आपल्याकडून त्याला त्या माणसाला जाणार आहे, बाकी काय होणार आहे. अरे पण तिथे सुद्धा असे काय बातांमध्ये गुंततात ना की कशासाठी आलोय तेही बाबा विसरून जातात. ते तुमचं ते जुनं मिटलं का, तुमच्या त्या बहिणी ऐकत्यात की नाही ऐकत्यात, तुमचं ते भावांचं झालं का, मिटलं का, तुझी सून कशी आहे, तुझी सासू कशी आहे, पहिल्यासारखीच का, तो जावाई बरा आहे का आता. म्हणजे याच्यासाठी आम्हाला दुसरा वेळच मिळत नाही का. एवढे गुंतून जातोय आम्ही त्या विषयांमध्ये, एवढे गुंतून जातोय आम्ही त्या विचारांमध्ये की आम्ही कशासाठी आलोय हे सुद्धा विसरून जातोय. ऐका, यालाच म्हणतात राजाला विसरून नको त्या व्यसनामध्ये, नको त्या गोष्टींमध्ये गुंतून राहणं. आणि इकडे आम्ही गुंतून राहिलो की राजापर्यंत पोहोचू का, आम्ही पोहोचू. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात नको नको मना. डबल सांगितलंय, एकदाच नाही काय, परत सांगितलंय. एखादी गोष्ट करायची नसेल तर आई बोलते नको करू, पण करायचीच नसेल तर नको नको, करायचीच नाही आम्हाला. आणि जे गुंतले ते गुंतूनच राहिले ना. रथी महारथी गेले त्याच्यामध्ये, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणारे बर्बाद झाले. तुमच्या आमची तपश्चर्या काय, माळ घेतली स्मरणिका की आम्हाला आठवते कोणी पीठ नेलंय ती. मग बोलते सुनाला बघ तिने एक पाहिली पीठ नेलंय, विसरलो होतो, माळ घेतली म्हणून आठवलं. आता मला सांगा, माळ स्मरणिका जर हातात घेतली तर काय आठवायला पाहिजे तिला, देव आठवायला पाहिजे ना. काय आठवतंय तिला. म्हणजे आम्ही परमार्थ करत असताना सुद्धा संसार सोडतोय का. आम्ही देव आळंदीला गेल्यानंतर पोलीपाट लाटण्या घेऊन येतोय, आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर सुपाना टोपल्या घेऊन येतो. उलट बोलते पण असे सुपा टोपल्या आमच्याकडे भेटतच नाही. मला सांगा, पडग्याच्या बाजारमध्ये वेगळं काय मिळतंय मग तुम्हाला. आम्हाला परमार्थ करत असताना देवाचं स्मरण राहिलं पाहिजे, देव आठवायला पाहिजे आम्ही. पण ते स्मरण न राहता जर आम्हाला संसारच आठवत असेल तर आम्ही परमार्थ करतोय, आम्ही देवदेव करतोय, हा आमचा भ्रम आहे आमचा. आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा मनुष्य अडकला की निर्मात्याला विसरून जातोय. बरं का, निर्मात्याला विसरून जातोय. कुठे जायचंय, काय करायचंय ते त्याला काही स्मरणात राहत नाही. जो देव आहे त्या देवाची ओळख घेत नाही, त्या देवाला आठवत नाही, त्या देवाचं स्मरण राहत नाही. आणि मग नको त्या गोष्टींमध्ये अडकला की त्याची अवस्था काय होते माहितीये का, ना घरका ना घाटका अशी अवस्था होऊन जाते त्याची. विषयाधीन झालेल्या माणसाची अवस्था बघा ना काय आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया अद्वया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा यांच्या अधीन एकदा काय मनुष्य झाला की तो सुटतो का हो, सहज मोकळा होतो तो मनुष्य. नाही हो, सहज होत नाही मोकळा, सहज मोकळा होत नाही. आणि कोणताही मनुष्य एखादं व्यसन करताना व्यसनी म्हणून सुरुवात करतो का, टाइमपास म्हणून सुरुवात करतो. टाइमपास म्हणून नाही का मावशी, टाइमपास म्हणून सुरुवात करते. ते जेव्हा शेजाऱ्यांकडे जायचे ना तेव्हा हिला सवय नव्हती मशिरी लावायची, पण तिच्या हातात लाली जास्त की मग ती तुळशी हिच्या हातात द्यायची, टाइमपास म्हणून लावायची. पण आता टाइमपास होत नाही. मित्रांबरोबर गेल्यानंतर कधीतरी मळता जास्त झाली तर तो याच्या हातावर द्यायचा, घे जास्त झाले कुठे फेकून देऊ, कारण सोना आहे ना, त्या फेकून कसा द्यायचा. बरं, थोडी थोडी देता देता एवढी सवय लागली की त्याला आता ज्यांनी शिकवले त्याला पुढी ठेवायची गरज लागत नाही, कारण त्याला माहिती याच्याकडे असतेच. कुठलंही व्यसन करताना, कुठलाही विषयाधीन मनुष्य होताना सुरुवातीला व्यसन म्हणून करत नाही, तो त्याच्या अधीन होत नाही. पण नंतर हळूहळू करता करता सवय लागून जाते आणि तो एवढा अधीन होतो की मृत्यू आला तरी स्वीकारायला तयार होतो. तो मृत्यू आला तरी स्वीकारायला तयार होतो. 24 तास विडी ओढायचे ते बाबा, खूप खोकायचे वगैरे, असं त्यांना खूप त्रास व्हायचा. डॉक्टरांनी सांगितलं आता तरी सोडा. नाही सोडली बाबा, सवय लागली ना, नाही सोडली. चोरून चोरून लपून लपून सुरुवातीला हे करायचे, ते नंतर बोलतात पोरांना पण सांगितलं जाऊ दे मला भरायचंच आहे, आज ना उद्या मला जायचंच आहे.
अरे एवढी तयारी माणसाची असते, विषयांसाठी, वासनेसाठी, व्यसनासाठी एवढी तयारी माणसाची. जे आयुष्य भगवंताने दिलंय ते मनुष्य सहज व्यस्तोय त्यासाठी, सहज घालवतोय त्यासाठी, त्यालाही कळत ना मी काय करतोय ते. आणि म्हणून मग या ठिकाणी आम्हाला भगवंत जाणीव करून देतात की दादा, निर्माण जे केलंय ना त्याच्यामध्ये अडकण्यापेक्षा त्या निर्मात्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे, त्या निर्मात्याची आम्हाला ओळख घ्यायची आहे. आणि म्हणून मग आम्ही एकच विचार केला पाहिजे की हे सगळं आसार जे ते बाजूला करून त्रिगुण आसार निर्गुण ते सार, आम्हाला त्या निर्गुणाची ओळख घ्यायची आहे. मग त्याची जर ओळख घ्यायची आहे तर मग त्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले पाहिजेत ना. काय प्रयत्न करायचे? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. आम्हाला मंथन करायचं आहे आणि मंथन करता करता हे जेवढं आसार आहे तेवढं बाजूला करायचंय, बरं का. जेवढं आसार आहे ना तेवढं बाजूला करायचं आहे आणि सार आम्हाला काढायचं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आमच्याकडून त्याग घडला पाहिजे, बरं का. त्याग घडला पाहिजे. आता पूर्वीची कर्म तशीच ठेवून जर आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर वाटचाल करत असू तर आम्हाला देवाची ओळख होईल का? होईल का? पतिव्रतेला पतिव्रता म्हणून जर काम करायचं असेल, त्या ठिकाणी जर कार्य करायचं असेल तर बापाचं नाव काढावंच लागणार आहे ना, तेव्हा नवऱ्याचं नाव लागेल ना. काही समजतंय? पूर्वीचं जे वडिलांचं नाव आहे ते काढावंच लागणार आहे, तेव्हा पतीचं नाव लागेल की नाही. पूर्वीच्या आवडी निवडी विसराव्याच लागणार आहेत ना. ती बोलेल मी माझ्या आईकडे 8 वाजेपर्यंत झोपायचे आणि एकदा उठले की मला उठायच्या आधी आई पहिले पाणी काढायची मला आंघोळीला. आंघोळ कुठे होते नाही होते की लगेच माझ्या पुढे आई मला चहाचा कप आणून ठेवायची. सासूला जर हे सांगायला गेली तर सासू काय बोलेल बरं? तुझी बॅग तशीच भरलेली आहे बाई. काय पूर्वीच्या आवडी निवडी तुझ्या असतील ना, आता नाही. आता ह्या घराची जी पद्धत आहे, ह्या घराचे जे संस्कार आहेत, ज्या पद्धतीने सगळं काय आहे त्याच पद्धतीने तुला राहायचं आहे. कुलाचार इकडचा आता स्वीकारायचा आहे, बरोबर आहे की नाही. तसं आम्हालाही जर देवाचं व्हायचं आहे तर याच्या आधी आम्ही संसाराचे होतो. कारण कुठेही गेलो तर पहिलं स्मरण आम्हाला कशाचं असायचं? संसाराचं, प्रपंचाचं. मग आता कमीत कमी तेवढ्या वेळापुरता तरी त्याग केला पाहिजे ना माऊली. आम्ही खालींपासून ते आळंदी पर्यंत पायी जातो, पण खालींपासून आळंदी पर्यंत पायी जात असताना आम्ही भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे. आम्ही परमार्थिक विचाराचं श्रवण केले पाहिजेत. आमच्या मुखातून देवाचं स्तवनच आलं पाहिजे, देवाचं स्तवनच घडलं पाहिजे, तर तो काळ आमचा सगळा सार्थकी लागेल. अन्यथा आम्ही त्या ठिकाणी प्रवास करत असताना जर घरची चिंता करत असू, म्हशी सोडल्यात का नाही, बैल चाराला नेलत की नाही, खत मारलाय का नाही, बेंडीला सुरुवात केली की नाही, काय मग घरी राहून आम्ही काय करतो बरं? वेगळं काय करतो? घरी राहून आम्ही वेगळं काय करतो? त्याग घडला पाहिजे आणि तो त्याग संतांनी केलेला आहे. जगद्गुरु तुकोबांचा त्याग बघा ना दादा, माऊली ज्ञानोबांचा, माऊलींचा त्याग बघा ना, बरं का. किती त्याग आहे तो, किती त्याग आहे. काय हौस मौज जे काय आम्ही सगळे काय आनंद उत्सव साजरे करतोय, जे काही हौस मौज करतोय, मजा करतोय, त्यांच्या आयुष्यात कधी त्यांना असं पाहायला मिळालं नसेल का, असं वाटलं नसेल का आपण पण माणूस आहोत, आपण पण ते करायला पाहिजे. पण त्यांनाही कल्पना होती, त्यांनी स्मरण ठेवलं, त्याग घडला तर आम्हाला पुढे जाता येणार आहे. इथे जर आम्ही गुंतून राहिलो ना ह्या नको त्या माळ्यांवर तर आम्हाला राजापर्यंत पोहोचता येणार नाही, आम्हाला राजापर्यंत पोहोचता येणार नाही. बरं किती गुंतावं, जबाबदारी आहे तोपर्यंत ठीक आहे ना. आता एखाद्या आजीला जर दिसायलाही कमी झाला असेल तर आता त्या चाव्या सुनेकडे द्यायला हरकत आहे का? एखाद्या बापाचे जर हातपाय चळचळत कापतायत आणि पोरं सुद्धा बोलतायत बाबा तुम्ही हायतच तर करून टाका ना, काय असेल नसेल ते आपला काय. आता पुढचं काही सांगायला नको ना.
नाही, तरी जर सुटत नसेल तर आम्ही दशरथाचा आदर्श घ्यायला नको का? दशरथ राजाने फक्त एक केस पिकलेला कानाचा बघितला, कानाचा एक केस पिकलेला बघितला कानावर. त्याच दिवशी ठरवलं, चला आता आपण सेवा निवृत्त व्हायला हरकत नाही.